अहो धमाल साऱ्या गावाची, दादा धमाल साऱ्या गावाची, धमाल साऱ्या गावाची, लय लय धमाल साऱ्या गावाची। ए डांगऱ्या कर पटापटा। पाणी टाक रे, पाणी टाक। चालले मालक, पाणी टाक, कारा चांगला झाला पाहिजे। इकडे टाका ना वाज पाणी। अण्णा तुला का 50 वेळा अण्णा सांगावं लागते रे। ए यार शिरप्या, सांगितलेलं कळत नाही का रे? अरे मोठी ऑर्डर आली, आबा आले, माल लावायचा, माल पडू नये बाहेर। हा पगार काय कमी घेत नाही? मालक पगार द्या, मालक पगार द्या, उरका पटापटा। काम काम नुसतं मालक काय पगार द्या ना मालक। मालकाला सांगितलं की उचल द्या म्हणून देत नाही की नुसतं काम करून घेते की पाणी नुसतं काम काम करा सारखं। बाकी रे मी तर काय आता मी बोलणारच नाही, मालकाला द्यायचं असलं तर दे, मी निघून जातो माझ्या गावाला। ए अण्णा जास्त बोल नको, पैसे देऊन आणले, बांधून टाकली तर भट्टीवर, लोकांची ऑर्डर घेतली, येडा बेडा समजला का रे? हा का माझा आला तुम्हाला सर्वांना? उरका पटापटा। करतोय की चेअरमन राव, सारखं तुम्ही बडा 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 का राव करताय तुम्ही राव, काम करतोय तरी तुम्ही राव नाहीच म्हणताय। म्हणलं तुम्ही म्हणता 1.5 लाख इट द्यायची, अहो देतो की आम्ही कुठे म्हणले राव? तुम्ही अण्णाला बोलताय बडा बडा काय राव, कसं करायचं कसं सांगा बरं? हा ए शिरप्या माझा आलाय का रे? हा जास्त बोलतो काय? जरा जरा करायचं रे, बांधून टाकेली तर काम करू का पळून जावं असलं झाले आम्हाला। मला 5 रुपये द्या किंवा आज संध्याचा बाजार असतं किंवा मला ठिकाणं वगैरे पुराणं आणायचं असतं किंवा हा तुम्ही म्हणता उचला दिली हा फिरून टाकली की हो तुमची उचला मी। पटापटा उरका, आज बाजार आहे ना, संध्याकाळी पैसे घेऊन जावा, माल त्याच्या समोर मला। पगार देणार, चला घरीला का झोपी वाटते, चला कामच नाही की रे करायचं। ए अण्णा हा इकडे काम आहे जरा, बस ऐक ना अण्णा, ती काळ्या साडीवाली काम करते ती पोरगी कोण आहे रे? काय म्हणतास? हा पोरगी? हा यो ते म्हाताऱ्याची पोरगी असते की हो? आपल्या आप्पाची पोरगी का ती? हो कधी तर बघितलं नाही अरे। नाही ते आत्ता एक 10-12 दिवस झाले की गावाकडे आलं, ते कामासाठी आलं की हो इथं। आणि काय नाव तिचं? राणी नाव असतं तिचं। छान, बेस्ट आहे। बरं राहणार आहे का कामाला आपल्याकडे? ते 1 वर्षासाठी आणलं की हो इथं कामाला। हा मस्त, पुढच्या वर्षी तिचं लगीन लावून देतो म्हणलं की हो तिचं बाप। बर बर ठीक आहे। ते पैसे कमी असतं त्याच्यामुळे इथं येत असतं। आपल्याकडे आहे ना कामाला, आहे ना, टेन्शन घेऊ नको म्हणा। चालेल चालेल। आप्पाला लग्नाला पैसे तुम्ही देणार का? अयो सांगतो की हो तिच्या बापाला मी फोन करू ना। पैसे आपण देणार लग्नाला? वा 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 छान गोष्ट आहे की हो। टेन्शन घेऊ नको। बरं बरं म्हणजे ते पैसे दे किंवा संसारचा बाजार असते अरे जा, हिशोब करतोय। किंवा मारतील किंवा मला घरी गेल्यावर। अरे अण्णा हिशोब करतोय, जेवण घ्या तुम्ही। ते देतो म्हणलं की हो 5 वाजता येऊ का मी? चल जा जेवण कर, ते आप्पाला पाठवून दे जरा। आपल्याकडे काम असते का? बरं येतो मी, पाठवून देतो आपल्याला। हा येऊ मी, पैसे तेवढे बघा की हो, बाजार असते आज। अरे जा ना। जातो की हो चर्मन। मला ही आप्पाची पोरगी माल 1 नंबर आहे। डांगऱ्याला काय करावं लागेल, जरा पैशाचा आमिष दाखवू नये ना, तिचा कार्यक्रम आपला करावा लागेल। त्याची मजबुरी पकडून लग्नासाठी पैसे देण्याची बात करतो, बरोबर चेअरमन तिचा कार्यक्रम करत असतो। आता सुट्टी नाही। ए यार शिरप्या, देखी पटापटा।
एवढी 2 थर लावून घ्या. सावकार या मायला कामात लय तुम्ही दिरंगाई करता का हा हे उरकते जे रे पटापटा उरका पटापटा. या मायला किती वाढले रे आता हा जे एवढे किती राहिले आता यायला. झाले की जाऊ बाजारला मग. राम राम सावकार. राम राम चेअरमन राम राम. कस काय नाही गेलं सावकार. आलोय म्हणलं कशी काय चेअरमनची बट्टी आहे काय बघावी. चाललेत काम आहे आम. मस्त आहे ना. अहो इट पाहिजे आपल्याला. अहो देणार की सावकार. कशी देणार मागच्या बारीने दिली तशी. अहो सावकार झाला असं थोडंफार लेबर मध्ये काय फरक होता. चेअरमन फार्म हाऊस बांधा इट नेली आणि निमी कच्ची निमी. ती लेबरच चांगलं नव्हतं. आता आपल्या यावेळेस माणसाला बघा घोडं लावायला शकला काय. यावेळेस बघा लेबर चांगले खणखणीत माल आहे काय. बर बर. आणि बाहेर 12चं मार्केट चाललंय तुम्हाला 11 देऊ. आबा कमी जास्त करा ना काहीतरी. 11 लावलं की आबा तुम्हाला. 11 काय हा मग 11 लावलंच की. ऐका चेअरमन बोला. बंगला बांधाय काढलाय. हा 4-5 लाख इट लागणार आहे. अहो सावकार 10 लाख घेऊन जावा. माल कमी आहे का चेअरमन पशी. पण जरा मापात द्या. काय म्हणणं आहे तुमचं मग सांगा. 10 पोच करा. व्यवस्थित आहे आता मध्ये बोलू नका काय. 10 असं म्हणताय. हा 10 द्या की. बरं ठीक आहे चला. पोच चांगले करा पण निश्चिंत राहा आबा. बघा ना तर अहो तुम्ही आमचे माणसं आहेत हा हा. सावकार आमचे माणसं आहेत. हा. देणार 5 लाख पाहिजे ना. माहितीये हा. का इट चांगलीच द्या. हं. गांड वगैरे कमी करा. अहो माल बघा ना. जवळची माणसं आहेत चेअरमन. माल बघा फेकून मारलं तरी फुटणार नाही. तुकडा नाही अजिबात. 3 हा. अजिबात फुटणार नाही माल हे. हलका ठीक लागतोय आहे. जरा हलका लागतोय. आबा काय करा डोक्यात ऐका. मारला ना हा. तरी माणूस मरल. काय मरतय राव. दगडाची क्वालिटी काय करा कळलं का. आधी हा. 2-1 इट तुम्ही वाड्या पाठवा. चला ठीक आहे पाठवतो ना. ऑनलाईन पैसे सोडतो तुम्हाला. चला चला काय हरकत नाही देत द्या ना. बघू कशी आहे काय ना परत ऑर्डर देईन मग. काहीच हरकत नाही. पाठवतो. विश्वास ठेवा चेअरमन वरती. माल तुम्हाला 1 नंबर येणार. ठीक आहे ठीक आहे. ही गॅरंटी माझी. चला मग. चला या सावकार या. आबा हा, या या, हा. माल येला. ए उरका पटापटा आणि खाली या. पगार घेऊन जावा आणि बाजारात जाऊन या पडदेशीनं. या खाली येतो मी. हा यांचा हिशोब केलाय मगाशी. मालक राम राम. अरे आले होय. आलो की आता आले होय. पगाराला. बरं ऐका हा तुमचा हिशोब मगाशी केलाय मी. बर 2-2 हजार रुपये तुमच्या गेलेल्या ऍडव्हान्स मधून काटलेत मी. काय काटोरा एवढा सणासुदीचा अर्धा बाकी माझा ऐकून तर किती देतो बघा. हा बड 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 चालू आहे तुमची. यायला पगार द्या पगार द्या पगार द्या. कामाच्या आईचा पत्ता नाही. एक काम कर अण्णा हे घे. शिरपा हे घे आणि आप्पा हे घ्या. ऐका भागतंय का एवढ्यात. ऐकून घ्या माझं. अहो, सण आला तोंडावर. तुम्ही पटकन बाजारला जायचा. सावकाराची आपल्या गाडी भरून द्यायची. बर. काय हा. आणि का अयो 5 रुपयाचं चिकन आहे बाकीचं काय करू मी 5 रुपयामध्ये. याची कटकट 1000 रुपये वाढून द्या पाहिजे. हजार द्यायला पाहिजे खरं. नियमाने कारण सण आलाय चिकन आणायचं ह्याचा बाजार भागतोय का. असे ऐकणारच नाहीत मला माहिती ना. काय करणार मी एवढ्या पैशामध्ये. थांब रे बडबड नको करू. थांब जरा. येतच नाही अण्णा थांब की तू. थांब की वाईट जरा. तुला दिलं म्हणजे काय मला दिलं का रे? देतोय मालक. देतोय नका मालक. किरकिर करू नका. मालक देतोय एक पैसे. काम करा. हा. हे धर. बडबड करू नका. हे घे आणि सांगितलं असं करायचं. पटकन जायचं पटकन यायचं. बस पटकन गाडी लोड करून द्यायची. चला निघा. चला शिरपा. हे अण्णा अण्णा ती काळ्या साडीवली राणी कुठं काम करते. अयो ते इथं लावत असते की मी बाजारला चाललो की हो. म्हणजे काम करते का. कामाला ठेवले आता सगळेजण बाजारला जात का हो. चल चल जा जा. आता सगळी लावलीत बाजारला. आता बघतो जरा चाल करून आज. हा चला बघतो आज जरा. आता गे इकडं तिकडं तरी गे. अगं मी बोलते तुला हे काम कर की का इकडं तिकडच बघते कवाच्या नहरनं. अहो होय होताय ते काळ्या जॅकेट वाला कोण आहे हो. आणि तू त्याला बघतीस का काय. अहो नाही ते लईच बघते माझ्याकडं. कोणचा. ते काळे जॅकेट वाला. ती दाढीवाला का. हो अगं ती मालक आहे. होय. हा का ग. नाही हो ते जरा बघते ते येता जाता माझ्याकडं म्हणून म्हणून तू उडाकतीस का काय. नाही पण आपलं बघत होते म्हणलं कोण आहे का आप्पा हे होय. दिसतेत आहे का. अगं लय चांगला माणूस आहे ती माहितीये का. होय. पैशावाला बी लय आहे माहितीये का तुला.
हा पाहिजे तेव्हा पैसे देतो. होय. का ग काय झालं का? नाही बाई काय काय नाही. तो पैसे माहित होतं काय त्याला? नाही बाई अजून बोलले पण नाही मी. होय. नाही ते बघतात ना जरा जाता येता माझ्याकडं. हा हसतात जरा. नाही चांगला माणूस आहे. आपा काय म्हणलं का? नाही आपणला नाही सांगितलं मी तुम्हालाच विचारते हो. होय. तेव्हा तर हुडाकतीस होय. नाही हो मी आपलं असंच बघते आपणला. हा बर मांडी पटापटा बाई आहे बी निघालं जळ मोर दे तिकडं दर ही मांड ठेव. बाजार महाग. 1000 रुपये पुरलं नाही तर बाजारला. काय भाजीपाला किती महाग आहे. ए आप्पा अरे झाला का बाजार? झालं की बाजार. काय चेअरमन साहेब काय नाही वाईज बघतो जरा माल. लय जोरात राहू माल आहे. बरं आहे का आप्पा हा तुझ्याकडे उचल किती माझी? 59,000 रुपये. कधी देणार? देऊ की आता कामात फेडून देऊ काय काय हिव करून देऊ आता. कामात पोटाला एक तर एक खायला फेडून पाहिजे. कशाला पोटाला पोटाला खायला पाहिजे ना. तुझं वर्षभर झालं हेच ऐकतोय मी. बरोबर आहे पण पोटाला काय? तर खाल्लं पाहिजे फेडून बी दिलं पाहिजे. अरे कधी फेडणार? फेडतो की देतो की रे अण्णा देईल की रे. एवढ्या ह्याच्यातच फेडून देतो की. अण्णा शांतारा जरा बोलतो ना संग भाई. नका बोलू त्यांना माझ्याकडूनच बोलतात हो ती त्यांना माहिती आहे परिस्थिती माझी. फिरून देईल चेअरमन. शिरप्या शांताराम देणार कधी तू? देऊन टाकतो की आता हे कामात फेडून देतोय ना. एक काम कर हा. पोरला बोलव. का बोलव म्हणतो तुला. बर बरं राणी ए राणी इकडे ये. या बघा माझी पोरगी आली. ऐक राणे तुझ्या बापानं माझ्याकडून 60,000 रुपये उचल घेतली होती काय त्यातले 1,000 रुपये फेडलेत. 59,000 रुपये त्याच्याकडे बाकी आहेत. काय करायचं पैशाचं? आता मी आली ना तर आम्ही लवकरात लवकर दोघं पण काम करून फेडू उचल. आता ह्या वर्षात नाही फेडले तर पुढच्या वर्षात अर्ध्या वर्षापर्यंत नक्की फेडते. असं म्हणताय. ए आप्पा का मालक तुझ्याकडे उचल किती? माझ्याकडे उचल 50,000 आणि पुन्हा 9,000 एवढे आहे. 59,000 रुपये. हो आप्पा हा पैसे फिटले. धन्यवाद सोडले पैसे. धन्यवाद मालक धन्यवाद. चल जा जाऊ का मला? जा. अण्णा हे अण्णा इकडे अयो बोला की चेअरमन. इकडे ये. त्या आप्पाची पोरगी राणी आहे ना तिला वीटभट्टीच्या मागं बोलवलं म्हणा. अयो अयो पाप. सांगितलं तेवढं काम कर जा. तुला बी पैसे फेडतो. खरे अयो जा. अरे देवा 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 शिरपा हा माझी बोला की पिशवी ठेव माझ्या दारात. काय मान अरे देवा लका काय भाजीपाला महागाय रे. लय महाग आहे. 5,000 रुपये पुरलं नाही. होय म्हणे आयला होय रे शिरपा. हा मला काय म्हणायचंय माझ्या डोक्यातला का पुन्हा माझा विचार बदलला. हा आयला पैसे सोडलं कस काय मालकाने मला 50,000 हा पुन्हा 9,000. 59,000 रुपये झाले की. हो मग कस काय सोडलं कोणाच ठेवला का. आयला काहीतरी भानगड आहे बरं का. आयला सोडलं कसं 10 रुपये सोडणार सोडत नाही नाही ते लागा तो. अजिबात. कोणाला सोडत हा, नाही. मग आणि मला लागा जवळजवळ किती म्हणला तू 59,000 म्हणजे 50 अन 9,000 एवढं मला सोडल्यात. आयला काय भानगड आहे बरं. तीच बघाय पाहिजे आपा. आयला जायला पाहिजे बघितलं पाहिजे बरं का. कस काय सोडलं 10 रुपयाला का द्यायचा सोडत नाही नाही लागा तो तो. माणूस. केव्हा सोडणार हा, नाही मग. म्हणून. आणि आज इतकं पैसे सोडले ते. चला चला चल बरं जाऊन जेव बरं. आपण मासा आणलं ते होय कालवण करणार आहे संध्याकाळी. बर बर मला बी दे बर का ग थोडं. फुटाणा घालते त्याच्यात. ए राणी काय करतेस? काय चाललंय? अयो ते मालकाने बोलवले की तुला. कशाला र? ते इटबत्ती येते इटबत्तीच्या मागे तुला बोलवले की. कशाला हो? काय काम मला नाही सांगता येणार अगं ते. असेल काहीतरी काम जायचं चल बघून. चल 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 पाठ केलं चल की का. हा, जायचं बघून. आणि संध्याकाळी कालवण केलं मला ठेव बर का ग. वाईस दे वाटीत. बया कशाला बोलावलं असेल बरं हिला. बर कळलंच की मला थोड्या वेळाने कालवण आणाय गेल्यावर मीच जाते बघायला.
च्या आईला राणी कशी आली नाही आणखी? अण्णाला सांगितलं होतं मी बोलून आणायला. अरे बोला की मालक. आणि आली? हा अरे मला वाटलंच होतं की तू येशील म्हणून. तुम्ही बोलवलं ना त्यांच्यापाशी निरोप दिलता ना. अगं राणी बोलवलं. हा. पण का बोलवलंय तुला कळलं का? हा ऐक ना राणी, हा जसं तुला बघितलंय ना मी, हा माझ्या चैन नाही माझ्या मनाला. बघ ना राणी, तुझ्या साडीचा पण रंग काळा आणि माझ्या जॅकेटचा पण रंग काळा. अगं वेडे, ह्या विटभट्टीची मालकीण होशील तू, मालकीण. अगं 0 मिनिटात तुझ्या आप्पाचं कर्ज मी माफ करणारा माणूस आहे. हा आणि ऊसाची पण मालकीण तू होशील. राणी नाही म्हणू नकोस प्लीज. हा मी पण बघत होते चोरून चोरून. अरे मला वाटलंच राणी, खरंच. मग ऐक ना, कधी भेटायचं आपल्याला? संध्याकाळी भेटू. नक्की? हो नक्की हा राणी, मी वाट पाहतोय. हो हां हो ये. जाऊ मालिक. राणी कधी येते राव? बराच टाइम झालाय. बोला की मालक. आली राणी? हा बोला की. ऐक ना राणी, हा तुला बघितल्यापासून अजिबात करमत नाही का? मला पण नाही करमत. या ठिकाणी तुला त्याचा मग कुणाला कळणार नाही हे माझा विश्वास आहे. वचन द्या. वचन आहे राणी तुला माझं. कोणाला कळून देऊ नका. राणीच करून ठेवी. हा बरं, इथं जगू देणार नाहीत लोक आपल्याला. आपल्याला पळून जावं लागेल राणी. काळजी करू नको. तुझ्या बापाला आईला मी वाटेल तेवढा पैसा पुरवेल, ही माझी गॅरंटी. तुमच्या अजिबात काळजी करू नको. तुमच्या घरची त्याची काळजी करू नको राणी. तू फक्त तू माझी राणी, माझीच राहणार. हां, इथं राहू देणार नाहीत लोक आपल्याला. आपण इथून काय करू, लांब कुठंतरी पळून जाऊ. पळून जायचं? विलाज नाही राणी आपल्याला. हां, तुमच्या मनाने मालक. बरं तुझा आप्पा येतील, तुला पुढचं काय ते नियोजन मी सांगतो लवकर. हां हा ये तू. जाऊ. ये. डाव तर टाकलाय बरं का आता. पाखरू तर 100% फसले. याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहतच नाही आता मी. चला. अहो आपल्याला निवांत बसलाय. बसलोय आता, जेवलो होय. आणि बसलोय आपला. हा हा राणी कुठेच आहे? हाय की घरात? काय भांडी बिंडी घासते का काय? नाही, स्वयंपाक करते या. आता जेवला आणि स्वयंपाक तरी मग कशाचा? आता बाकीच्यांना नकोय. मी आपलं, मला भूक लागली होती, जेवलो. बरं तिला आवाज दे की जरा. राणे, ए राणी बाहेर या ग जरा. ए राणे, का होय नाही? थांब थांब शांत बस, मी बघते. बघा बरं. आला का पोरगी कुठे गेली? आला का पोरगी नाही? आला का इथं कुठे गेली रे? कुठे गेली म्हणजे काय? अरे पोरगी नाही घरात. ए अण्णा, अण्णा, अरे आमची पोरगी दिसली का तुला? अयो पण मला काय माहित असतं? अरे होती, आता इथे स्वयंपाक करत होती. अयो मला माहित नसतं. बघ बरं तिकडे कुठं आहे का? बघून येऊ बघ का? बघ 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 पटकनी. अहो आपा असं काय म्हणताय? असं इथंच कुठे तरी. नाही की का कुठे गेली काय माहिती. असं कसं म्हणताय? कुठे गेली असेल घरात. अगे राणे, बघ बरं. राणे कुठे गेली? बघ बरं ए राणे. बघ. आला का आता होती, मला जेवाय वाढले, स्वयंपाक करती म्हणली, कुठे गेली मग? राणे, हे आप्पाचं पोरगी कुठे गेलं काय समजत नाही. अय्यो, राणी कुठे दिसत नाही की हो. चला दुसरीकडे जातो. राणे, अगे राणे कुठे गेली असेल बाया ही? ए राणे, राणे बाया ही कुठे गेली असेल कुणष्ट पोरगी? काय त्या आपाच्या डोक्याला वैतागच झाला या. कवाच्या ना आम्ही बी हुडाकतो या, वैताग आणून दिला हिने. ए राणे, राणे कुठे बाया ही गेली? राणे,
राणे राणे कुठे गेली कुठं नाही अख्खी भटीना भटी तपासली फड तपासलं सगळं तपासलं पण कुठे गेली कोणाच ए राणे अहो मी तर सगळीकडे बघितली इकडे तिकडे कुठं दिसा नाही बघा तुम्हाला दिसली का हो? अयो मी सगळं ओळखून आलो की आपा कोठीच नाही केव्हा राणी कुठं दिसली नाही कोठीच दिसली नाही केव्हा कुठं गेली असेल आपा का मला तर बघा हे वेगळंच वाटतंय जराशी काय रे नाही वेगळंच वाटतंय तुम्ही पोलिसाला फोन लावा ए तुला येईल का लावाय फोन लावतो की मी आपा फोन लाव बरं लावा बरं अहो माहिती आहे का हा मला ना तिचं कालपासून चलिंत्र पण जरा वेगळंच वाटत होता अहो. होय हॅलो साहेब पोलीस स्टेशन आपाचं पोरगी सापडत नाही की हो या इटभट्टीवर या भेटत नाही की हो पोरगी लवकर या म्हणा लवकर या की हो साहेब हो ठेवतो काय म्हणलं साहेब साहेब येतो म्हणलं की हो लगेच हा लगेच येतो म्हणलं की हो साहेब बर चला चला बरं. आपण साहेब आल्यावर ते बघू आता वीटभट्टी कामगाराचा आपल्याला फोन आला होता पोलीस स्टेशनला. बर. तर ते काय म्हणले की आपली मुलगी त्यांची मुलगी आहे ना ती गायब का काय झाली 2 तास झालं वाटतं. अच्छा. हां बघा आता काहीतरी थोडंसं कसं आहे. तिथून फोन आला का वीटभट्टीवर? हो वीटभट्टीवरनंच फोन आला होता. बरं बरं. दिसते कोण वीटभट्टीवर? आणि आपल्या एरियात तर 2-4 वीटभट्टी आहेत साहेब. नाही वीटभट्टी तर आली पण इथं बघा ना कोण दिसतंय का. थोडंसं वेगळ्या मार्गाने चालावं लागेल साहेब. होय का? हां चालतंय बघूया काय असेल ते तुम्हीच डोकं लावा साहेब. चालतंय चला इथं 2-4 वीटभट्टी आहेत बघूया कुठल्या तरी वीटभट्टीवरती चला. नाही समोर माणसं दिसतात मला वाटतं त्यांना जाऊन विचारू. असं आहे म्हणताय का? हां चला अप्पा साहेब आले की हो आलेत साहेब आले. नमस्ते साहेब नमस्ते. हां नमस्कार. माझीच पोरगी गेली म्हणून फोन केलता तुम्हाला साहेब. काय माणसाला लावला होता फोन करायला. साहेब मीच फोन केलता. 1-1.5 तास झाला आम्ही ओळखतो सगळीकडे आम्हाला नाही सापडत. अहो साहेब आम्ही चौकट बघितलं पण काय कुठं तपास नाही. पूर्ण शोधाशोध केले का? हो पूर्ण केली तिथं कोण जवळपास शेजारी पाजारी? नाही इथं कुठंच नाही लय ओळखली आम्ही. होय का? हा तुमच्या नातेवाईकाकडे चौकशी केली का? लय चौकशी केली साहेब. हो बरे काम करतो तो माणूस काय त्याचा तो तुमचा मालक? त्या मालकाचं नाव सांगा जरा. मालकाचं आणि नाव नंबर सांगा जरा. नाही त्याला फोन वगैरे लावला होता का मालकाला? हो लावला होता उचलतच नाही साहेब फोन. उचलत नाही? बंद लागतो का उचलत नाही? बंद लागतो या बंद करून ठेवलं की हो फोन. अहो तेच ना नक्की तुम्ही सांगा ना उचलत नाही का बंद लागतो? साहेब मी सांगू का तुम्हाला बर मला ना त्याच्यावर संशय आहे बघा. बर ती मालकाचं ना मला ना थोडं चिलिंतर बिघडल्यासारखंच वाटत होतं बघा. बर सारखा राणीकडे का नाही असा हसायचा बघायचा आणि राणी बी तशीच करायची. मला संशय तर मालकावच आहे बघा. होय ना? हो खरंच आपा सांगते तुम्हाला. म्हणूनच साहेबांना आणि कधीपासून गायब आहे तो मालक? ती मला माहित नाही बघा पण ही पोरगी काय आम्ही आता 1-1.5 तास झालं बघा हुडाकतो या. याला अवघडच आहे राव काहीतरी वेगळंच मॅटर वाटतंय. होय साहेब? 1-1.5 तास झालं बघा आम्ही हुडकून कटाळा आला आम्हाला. काहीतरी त्याच्या नातेवाईकाकडं. नातेवाईक कुठलं व साहेब आता आम्ही एवढ्या लांबनं आलोय इथं वीटभट्टीवर काम करायला. आमची नातेवाईक कुठं आम्ही कुठं. ठीक आहे असू द्या. या मालकाकडे किती वर्ष झालं तुम्ही काम करताय? आम्ही 2 वर्ष झालं मालकाकडे. 2 वर्ष. हो. आता व्यवहार वगैरे तुमचा कसा होत होता मला सांगा. काय झालं माझ्याकडे होती उचल त्या मालकाची. हां बर तर ती काही दिवसांनी मला म्हणला हे म्हाताऱ्या तुझ्याकडे किती उचल आहे? मी म्हणलं माझ्याकडे 50,000 आणि पुन्हा 9,000 आहे. बर जा म्हणला तुला माफ. म्हणजे एकूण 60,000 रुपये उचल होते तो? हा तो मला म्हणला जा तुला माफ करतो जा. म्हणजे त्याने माफ केले? माफ केली. 100% साहेब मला तर त्याच्यावर संशय आहे बघा. कस काय? ठीक आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं आहे ना हा ते गुन्हा त्याच्यावर नोंदवून हा त्याला गुन्हेगाराला बरोबर गजाड करतो. करा हो साहेब. हा? साहेब कसं आहे माहिती आहे आमच्या का? कृपा करा ऐका, साहेब. आता ते आपल्याला तर तपास घ्यायला लागेल. बरोबर आहे? नक्की ह्यानेच नेले का दुसरं कोणी नेले? बरोबर आता आहे? मॅडम म्हणतात आता मला तर काय माहित नाही पण मॅडम म्हणतातच की सारखं बघत होता हसत होता बघत होता. बरं ठीक आहे
हा. आमच्या पद्धतीने आम्ही त्याचा शोध घेतो आणि तुमची मुलगी जे करून लवकर तुमच्याकडे येईल आमच्या ताब्यात द्या त्याची हो साहेब, काही जबाबदारी करा आपण माझी आम्ही. पोरगी माझ्या ताब्यात द्या हो. लवकरात लवकर त्याचं काम होऊन जाईल ठीक आहे, हा? ठीक आहे, ठीक ती आहे. जबाबदारी आमच्यावर सोपवून द्या, काय अडचण नाही हा? ठीक आहे, ठीक चला आहे. ठीक आहे. चला ठीक चला. चला निघतो आम्ही हो या साहेब. तरी तुम्ही पण थोडा तपास घ्या त्याचा हा? तुम्ही नातेवाईक वगैरे बघा कुणाकडे गेले असते तेवढ्या पुरतं काय गडबड झाली हा? हो या, ठीक आहे, ठीक आहे. हो, या. पण तुम्ही मालकाचा तपास घ्या. नाही 100% आमचा पण त्याच्यात संशय आहे. जास्त चला करून ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीनं ते इन्क्वायरी चौकशी करतो हा? हा, हो. चला साहेब. हा, तुम्ही पण तुमच्या पद्धतीने हो, आम्ही चालू ठेवा करतो, इन्क्वायरी करतो, चला चालतंय. हो. होय आप्पा, हा 50,000 त्यांनी माफ केलं तुझं. माफ केलं म्हणे तर त्यांनी मला माफ केलं, तेव्हाच माझ्या डोक्यात प्रकाश पडला. प्रकाश कशाचा गेली तुझी राणी आता त्याच्या बरंच. अयो अयो बाप, मग 10 रुपये मला देत नव्हतं की होती, तुला 50,000 रुपये माफ 50,000 केले की रे आणि मग अप्पा? का केलं आपल्याला तेवढं कळायला पाहिजे होतं ना. डोक्यात नाही, काय माझ्या जायचं? डोक्यात प्रकाश पडला नाही ना त्या वेळेला. आता कशाचा प्रकाश काय पडला नाही सांगायचंय? हा? तू आता साहेब ओळखतो म्हणल्यात. बरं का जगताप गायकवाड, बोला. हा जो वीटभट्टीवाला आहे का नाही त्याचा मोबाईल नंबर ट्रॅक करायचा. बरोबर आहे. त्याचा कुठं फार्म हाऊस, कुठं शेती बिती काय आहे, सगळीकडे याची इन्क्वायरी करायची, कुठं सापडतो ते बघायचं. साहेब कसून चौकशी करतो त्याची. बरोबर आहे. काय माहिती आहे का, अहो, ही लोक गरीब आहेत हो, कबड कष्ट करणारे, अशा लोकांना आहे ना फसवलंय. काय म्हणायचं तुम्हाला? बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. त्याला आहे ना सजा झालीच पाहिजे. साहेब ही लोक आहेत ना, ही मोठी लोक काय करतात ते माहिती आहे का, पैशाच्या जोरावर पैशाचा माज असतो म्हणून ना ही लोक सर्व कामगारांचे, सर्वसामान्य कामगारांचे आहे ना पिळवणूक करतात आणि अशा गडबडी करतात. तर इथून पुढं तो जर गुन्हेगार गावला ना तो, की त्याला अशी सजा द्यायची ना की परत त्या जिंदगीमध्ये त्यानं तसं नाही केलं पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास नाही झाला पाहिजे, एवढं आपल्याला करायचं आहे. बस चला. चालतं, याचा शोध आहे ना तुम्ही दोघांनी व्यवस्थित लावायचा. अशी खसून चौकशी करतो ना साहेब. बस बरं, चला आपली गाडी काढा, चला. आपल्याला पुढची पण काम आहे. अगं मैना तोंड तरी सोड ग. थांब थांब थांब, तुला त्रास होईल, मी सोडतो. ए राणी ऐक ना, कसं वाटतंय तुला आता? भारी वाटते. अगं या उसाची, त्या भट्टीची एकटी मालकी नाही तू. आपणकडे पण लक्ष राहू द्या. आप्पाची अजिबात काळजी करू नकोस. तुमच्यावर विश्वास ठेवून मी आले तुमच्या बरोबर. आप्पाला वाटेल तेवढा पैसा पुरवतो, फक्त मला तू आणि तू पाहिजे होती. हो खुश आहे ना तू? हो. बस मला एवढंच पाहिजे होतं. भूक लागली मला आता. चल आपण जेवणाचं नियोजन करू. हा पण मला भीती पण वाटते, कोण नाही ना आपल्याला काय म्हणणार. काळजी करू नको, गावात वाट्याला कोणच जात नाही माझ्या. पोलीस स्टेशनला आपलं नाव नाही ना सांगणार. अजिबात नाही जाणार. बरं झालं तुम्ही एवढं विश्वास मोठं ठेवलाय मला काय माझ्यावरती, म्हणल्यावर. बस. साहेब नाही करणार. पोरांना फसवलंस तू? नाही करणार साहेब. काय नाही करणार साहेब. काम नाही करणार साहेब. अरे भडव्या. नाही साहेब नाही करणार. साहेब नाही करणार. साहेब चुकलं साहेब. चुकलं साहेब. अच्छा, किती पोरींना फसवलंस तू? हा? नीट उभा राहा. माफ करा साहेब. माफ करा तू साहेब. काय पोरींना लावाय रे? साहेब पाया पडा. साहेब पाया पडतो. पाया साहेब पडायचं पाया पडतो. पोलीस स्टेशनला साहेब गेला. पाया पडतो. नाही, पोलीस स्टेशनला गेला. एक काम करायचं, माझी इज्जत आहे साहेब गावात. हा. त्याला कोर्टाकडून हे त्याच्या पिशी काढा आणि त्याला रिमांड होमला घ्या. नाही घेऊ चल का अगोदराला पोलीस साहेब, चौकीला घ्या. नाही तसं. काय नाही माफ करा. चल त्याला साहेब, घ्या. माफ करा. साहेब माफ करा. चल. साहेब कालच्या तरीनं पोरगी गेली माझी. काय करू, मला येडं झालंय. अरे काय बाबा. गप की रे. अरे बाबा ए, माझी आता पोरगी- रडू नको आपा. अरे माझी पोरगी गेली बाबा. आता मी कालपासून ते मालकाला फोन लावतो, फोन स्विच ऑफ येतं की रे अप्पा. अयो मालकाचा फोन स्विच ऑफ तुझ्या पाय पण कुठे गेली माझी पोरगी. मला संशय वाटतोय बर का मग मालकावर. अयो कसला संशय आहे? कसला म्हणजे आपा हा त्या दिवशी ह्यो चालता बघा तिला बोलवायला, म्हणला मालकाने बोलावलं या. अयो मला काय माहित, मी बाजारला चाललो होतो, जाता जाता सांग म्हणलं की होते. हा. हो काम करताना बी का नाही हा. सारखा तिच्याकडे बघायचा बघा.
असं झालंय वय अहो, आणि तुमची पोरगी बी कुठं शाणी आहे, सारखी बघत होती त्याला माहितीये का? आता कसं करू हाणून घेऊ आपा गप किरे हाणून घेऊ का आपा गप किरे काय करू पोरगी माझी गेली अहो, असं इथं कुठंतरी. हो का आली? खाली बस मी म्हणलं बस खाली. नाही. यो काय वय बस खाली. सांगितलं होतं तेच खरं. माफ करा साहेब. ए बस ए तुम्ही बस का कुठे गेलतीस अगं कुठे गेलती तू कुठे गेलती अरे बाबा मला म्हातारपणाला कसं केलं या पुरीनं रे बापा ए यार मला सोडा तुम्ही सोडा कुठे गेलती तू सांग आपण चुकलं माझं. कसलं चुकलं तुझं येड्यावानी करतोस की रे म्हातारा झालंच की रे आप्पा अरे माझ्या म्हातारपणाला मिशाला हिनं काय लावलं आपलं कर्ज फिटायसाठी हा? केलं. ए बडे उठ उभा राहा. नाही साहेब माफ करा साहेब. जेवाय आणलाय काय तुला इथं? नाही साहेब नाही साहेब नाही आता नाही करणार. बरं का बाबा माफ करा. हा फार मोठा गुन्हेगार आहे. अशा बऱ्याचशा पुरीला हिने फसवलंय आणि इथं हा वीट टाकून राहिला होता. साहेब माफ बऱ्याच दिवसापासून तर आम्हाला नव्हता. साहेब माफ करा. आपल्याला काही करून हवा होता. माफ करा साहेब. बरं का माफी मागतोय. आता नाही बाबा होणार विषय साहेब. काय झाला माहितीये का? आता नाही होणार साहेब. या आहे ना साहेब माफ करा. इथून माफ पुढं करा साहेब. कुठल्याही कामगाराच्या पुरेवर असं काही गडबड करणार नाही, असं त्याला जागा दावून देऊ. साहेब काय? आणि साहेब इथून माफ पुढं करा. कुणा- कुठल्या साहेब माफ कामगाराला करा. तर- साहेब माफ करा. माफ करा. हरामखोर. किती दिवस झालं नाही साहेब. नाही साहेब. अरे नाही बस खाली. चल नाही. बस खाली. बस बस तुझ्या तू जिंदगीत असं नाही केलं पाहिजे ना, अशी तुला आता अक्कल घडावतो. आप्पा माझं चुकलं. आपल्या कर्जासाठी मी केलं असं. अगं करा नका पण असलं करतात का मला नव्हतं माहिती असा माणूस आहे तो, असं निघून मला फसवल म्हणून. बरं का साहेब, या भडव्यावर का नाही अनेक गुन्हा भरपूर आहे त्याच्यावर. त्याच्या अगोदरच्या भरपूर केसेस आहेत ना, तर ह्याला आहे ना चांगली जागा दावायची आता. हा आणि आप्पा इथून पुढं तुम्ही तुमच्या पुराला जरा समजावा. काय ह्या काय गोष्टी सांगायच्या नाही तर तुम्हाला आप्पा. हा बरं का बाबा, ह्याने काय केलंय माहिती आहे का मूर्खाने? बऱ्याचशा बोळ्या बाबड्या पोरींला याने फसवलंय. पैशाचा आमिष दाखवून बऱ्याचशा पोरींला याने बरबाद केलेलं आहे. चल उठ. चल 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 घ्यायला. चल उठ उठ अयो उठ